वतीतून प्रस्थान केल्याच्या नंतर आता संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आहे तो बोरगावमध्ये दाखल झालेला आहे। आपण बघू शकतो की फटाक्यांची आतषबाजी असेल किंवा फुलांची उधळण यामध्ये या पालखी रथाचं जे आहे ते बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की विठू माऊली जी आहे असं आकर्षक असं नाव जे आहे ते पालखी रथावर सजावट करण्यात आलेलं आहे ना। आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती पालखी रथावर केली आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत खरं तर हा पालखी रथ जो आहे तो सध्या बोरगावमध्ये दाखल झाला। आपण बघू शकतो कशा उत्साहामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये ज्या पालखी रथाचं जे आहे ते स्वागत करण्यात येत आहे आणि तो पालखी रथ मुक्कामस्थळी जो आहे तो या ठिकाणी विसावा होणार आहे या ठिकाणी दाखल झालेला आहे। नागरिकांमध्ये अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण जे आहे ते सुद्धा बोरगावमध्ये दाखल झालेल्या रथाच्या नंतर आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर असेल टाळ मृदुंगाचा गजर असेल उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला या बोरगावमध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहे। आज या ठिकाणी बोरगावमध्ये संत तुकाराम महाराज पालखी रथ जो आहे तो मुक्काम असणार आहे। लक्ष्मण जाधव मराठी बोरगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।